विविध विषयांवरती हर्षवर्धन सपकाळ संवाद साधतात। यावरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। त्या संदर्भातल्या टॉपमॅन बातम्या बघूया। प्रबोधनकार ठाकरेंच्या चौथऱ्याच्या बाजूला मनसे आणि ठाकरे सेनेची बॅनरबाजी। प्रबोधनकार ठाकरेंची आज पुण्यतिथी निमित्त शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने येणार। भंडाऱ्यातील तुमसरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात घोषणाबाजी। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पटेल यांच्या विरोधात घोषणाबाजी। अभिषेक कारेमोरेंना उमेदवारी दिल्यानं सागर गबणेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। जळगावच्या जामनेरमध्ये शिंदेंच्या 2 महिला उमेदवारांचा निवडणुकीत माघार घेत भाजपात प्रवेश। उमेदवारांच्या अर्ज माघारीमुळे भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी। धाराशिवमध्ये मुरुम नगरपालिकेमध्ये काका विरुद्ध पुतण्या लढत। माजी मंत्री बसवराज पाटलांचे बंधू आणि पुतण्या आमने सामने। बसवराज पाटलांचे बंधू बापूराव पाटील भाजपकडून रिंगणामध्ये, तर बापूराव पाटलांच्या विरोधामध्ये पुतण्या प्रशांत पाटील अपक्ष म्हणून मैदानात। हिंगोलीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस। भाजपच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू आहे। भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा संतोष बांगरांवर आरोप। निवडणुकीच्या तोंडावरती अनेकांनी भाजपमधून शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला। सोलापूरच्या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतून 4 पक्षांची माघार। अर्जांच्या छाननीमध्ये 150 उमेदवारांचे अर्ज मंजूर। 10 प्रभागांमधून 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू। वर्धा नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार। पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यावरती पक्षात चर्चा। वर्ध्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत होणार। नागपूरमध्ये पालिका निवडणूक स्वबळावरती लढवण्याची भाजपच्या स्थानिक नेत्यांची मागणी। भाजपकडून सर्व 151 जागांवरती उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू। सर्व जागांवरती उमेदवारांची चाचपणी। वाशिमच्या रिसोड पालिकेतच भाजप आणि शिंदेंची सेना एकत्र, तर 4 ठिकाणी महायुती फिसकटली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वेगळी चूल मांडत नगरसेवक पदाचे रिंगणामध्ये उतरवले।